PM किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। शेतकऱ्यांना हे एक काम अगोदर करायचं आहे तरच त्यांना PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळणार आहेत। चला तर शेतकऱ्यांना नेमकं कोणतं काम करायचं आहे तेव्हाच त्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळतील त्याबद्दल व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊ। PM किसान योजनेचा कोट्यावधी शेतकरी लाभ घेतात। PM किसान योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 21 हप्ते जमा झालेले आहेत। त्यानंतर शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या योजनेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत। आता शेतकऱ्यांना जर PM किसान योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर त्यांच्याकडे फार्मर ID असणे आवश्यक आहे। जर फार्मर ID नसेल तर यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत। सरकारने शेतकऱ्यांना याबाबत आधीच माहिती दिली आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल ओळखपत्र तयार केलं आहे। यामुळे PM किसान योजनेसह इतर योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया पारदर्शक होणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना फार्मर रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागणार आहे। यानंतर शेतकऱ्यांना पुढचा हप्ता मिळणार आहे। PM किसानचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना KYC देखील करावी लागणार आहे। जर KYC केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही। आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नाही, त्यांना त्या महिन्याचा लाभ मिळालेला नाही। PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फार्मर IDचा शेतकऱ्यांना नेमका कोणता फायदा आहे व्हिडिओतून सविस्तर जाणून घेऊ। PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कृषी विभागाच्या योजना, सबसिडी किंवा इतर लाभांचा फायदा घेता येणार आहे। शेतकऱ्यांना यामुळे डिजिटल ओळखपत्र मिळणार आहे। भविष्यात अनेक कृषी योजनांचा एकत्रित लाभ मिळण्यासाठी देखील फार्मर IDचा उपयोग होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फार्मर ID नक्की काढून घ्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।